नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका बघणार आहोत। आजची आपली प्रश्नपत्रिका क्रमांक 1 या ठिकाणी बघणार आहोत, त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणाला राजमाता अहिल्यादेवी फाउंडेशनतर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय अहिल्यादेवी स्त्री शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सुरेखा पुणेकर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणत्या जीवनसत्वाला स्नायूंचे जीवनसत्व असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व क। प्रश्न तिसरा, द्वितीय विश्वयुद्धामध्ये कोणत्या शहरावर ॲटॉमिक बॉम्ब टाकण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नागासाकी। प्रश्न चौथा, महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 4 भामरागड। प्रश्न पाचवा, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला? बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी शेतकऱ्यांसाठी। प्रश्न क्रमांक 6, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरावती। प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री वृक्ष संपदा योजना लागू केली? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी छत्तीसगड। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या राज्यामधील चित्रदुर्ग येथे स्वदेशी हायस्पीड मानवरहित हवाई वाहनांची चाचणी DRDO कडून घेण्यात आली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 9, फळझाडांवरील कीड यांचा नाश करण्यासाठी डॅश डॅश पूड फवारतात? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गंधकाची। प्रश्न क्रमांक 10, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे विभागली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी वैनगंगा। प्रश्न क्रमांक 11, राष्ट्रकुल परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 1931। प्रश्न क्रमांक 12, केंद्र शासनाची आयुष्यमान भारत ही योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आरोग्य। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात नुकतेच केंद्र शासनाने मेगा टेक्स्टाईल पार्क स्थापन करण्याची घोषणा केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अमरावती। प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधानाच्या अनुसूचीमध्ये पंचायत राज संबंधी तरतुदी आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 11व्या। प्रश्न क्रमांक 15, सौर मालिकेतील कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असे सुद्धा संबोधतात? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मंगळ ग्रह। प्रश्न क्रमांक 16, एस सोमनाथ यांनी इस्रो किती वर्षापर्यंत मानवाला चंद्रावर पाठविणार असल्याची माहिती दिली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2040। प्रश्न क्रमांक 17, भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 18, कॅसिट्राइट या धातुकापासून कोणता धातू मिळवला जातो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कथिल। प्रश्न क्रमांक 19, गरम पाण्याचे झरे असणारे वज्रेश्वरी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ठाणे। प्रश्न क्रमांक 20, युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी न्यूयॉर्क येथे आहे। प्रश्न क्रमांक 21, भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुजरात। प्रश्न क्रमांक 22, नागपूर जिल्ह्यात कोराडी खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी औष्णिक विद्युत। प्रश्न क्रमांक 23, देशातील किती विमानतळाचा समावेश केंद्र सरकारच्या कृषी उड्डाण 2.0 योजनेत करण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 58। प्रश्न क्रमांक 24, भारतातील पहिली अणुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अप्सरा।
प्रश्न क्रमांक 25, रक्तातील कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे रक्ताची गुठली तयार होण्यास प्रतिबंध होतो? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन सी प्लेटलेस. प्रश्न क्रमांक 26, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. सह्याद्री एक पर्वतमाला आहे. सह्याद्री एक पर्वतमाला आहे. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 27, माझे घर कोकणात आहे. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सार्वनामिक. प्रश्न क्रमांक 28, यंदाचे ज्वारीचे पीक चांगले आहे. या वाक्यातील क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कालवाचक. प्रश्न क्रमांक 29, टेंभा मिरविणे म्हणजे काय किंवा टेंभा मिरवणे याचा अर्थ काय होतो? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तोरा दाखविणे. प्रश्न क्रमांक 30, बेभान या सामासिक शब्दाचा समास ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अवयी भाव. प्रश्न क्रमांक 31, दैरून बाहेरून समोरून ही कोणत्या प्रकारची शब्दयोगी अवयव आहेत? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्रियाविशेषण साधित आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, वाऱ्याहून चंचल मन असते. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि वाऱ्याहून हा शब्द अधोरेखित केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आपलं बरोबर उत्तर आहे. काय? पंचमी. प्रश्न क्रमांक 33, दमंडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाण झालं, मामाजींची दाढी झाली, भावेजींची शेंडी झाली. हा अलंकाराचा कोणता प्रकार आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अतिशयोक्ती अलंकार आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 34, मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील काळ कोणता आहे? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पूर्ण भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 35, रामाने रावणास मारले या वाक्यातील प्रयोगाचे नाव सांगा. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सकर्मक भावे. प्रश्न क्रमांक 36, पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा कोणत्या शब्दयोगी अवयवाचा प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी तुलनावाचक. प्रश्न क्रमांक 37, मी सर्वांना सांगितले यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी चतुर्थी. प्रश्न क्रमांक 38, जे चकाकते ते सोने नसते. वाक्प्रचार ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र वाक्य. प्रश्न क्रमांक 39, अलंकार ओळखा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी व्यतिरेक. प्रश्न क्रमांक 40, ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे वा का या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 41, भुंकणारा कुत्रा चावत नसतो या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए व्यंजना. प्रश्न क्रमांक 42, देवपूजा या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी स्त्रीलिंगी. प्रश्न क्रमांक 43, गवळी धार काढतो या वाक्यातील क्रियापद ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सकर्मक क्रियापद. प्रश्न क्रमांक 44, मधु लाडू खात जाईल या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी रीती भविष्यकाळ. प्रश्न क्रमांक 45, यश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार या वाक्यातील उभयान्वयी अवयवाचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी विकल्पबोधक. प्रश्न क्रमांक 46, सकाळ होताच महेश कार्यालयाकडे परतला या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केवल वाक्य.
प्रश्न क्रमांक 47, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विधानार्थी. प्रश्न क्रमांक 48, वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाचन प्लस आलय किंवा वाचन अधिक आलय आपलं बरोबर उत्तर आहे. बघा शेवटचे 2च प्रश्न बाकी आहे, पण विद्यार्थी मित्रांनो आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो. जर तुम्हाला आपल्या येणाऱ्या काळातील सर्व महत्त्वाचे व्हिडिओ दररोज बघायचे असेल तर आत्ताच्या आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 49, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. विवेक क्रिकेट खेळतो. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सकर्मक कर्तरी. प्रश्न क्रमांक 50, माणसा परीस मेंढर बरी या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी शब्दयोगी अवयव आपलं योग्य उत्तर आहे.